नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. बिग बॉस मराठी सीझन 6 संपलेला आहे. म्हणजे जे आतापर्यंत एवढे मुद्दे होते, विविध गोष्टी होत्या, ते आता समाप्त झालेल्या आहे. नक्कीच भरपूर चर्चा रंगली. शेवटी तर ह्या सीझनने रंगत आणली. TRP बूस्ट झाली. भाऊचा धक्का असू द्या किंवा विविध एपिसोड असू द्या, एक जण जसं घराच्या बाहेर जात होतं तसे TRP वाढताना आपल्याला दिसले. भरपूर आरोप झाले बिग बॉसवर. भरपूर चर्चा रंगली की बिग बॉस एका ग्रुपला सपोर्ट करताना दिसतंय. विजेता झाल्यानंतर सुद्धा हा विषय रंगताना आपल्याला दिसला. नक्कीच त्यावर चर्चा करूया. परंतु आजचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरं पाहिलं तर लोकांना हा विनर जो विजेता झाला आहे, बिग बॉस मराठी सीझन 6चा जो विजेता झालेला आहे, तो विनर पटला का? हा नक्की महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर नक्कीच आपण पूर्णतः चर्चा करूया. त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा. चला पुढे बोलूया. तर बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता तन्वी कोलते झालेली आहे. सुरुवातीपासून अत्यंत चांगली ती खेळली. विविध टास्क असू द्या, विविध गोष्टी असू द्या, एका ग्रुपला धरून असली. नक्कीच अत्यंत चांगली ती खेळली. शेवटी काही निगेटिव्ह इम्पॅक्ट तिचा पडला, काही निगेटिव्ह गोष्टी बाहेर आल्या. तो भाग वेगळा, ते तर प्रत्येकाचे आलेले आहे. परंतु एकंदरीत सांगायचं झालं तर तन्वी कोलते ही विजेती झाली. आता कोण कोणत्या पोझिशनवर राहिलं त्यावर एकदा अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करूया. तर पाचव्या नंबरला दीपालीताई घराच्या बाहेर जाताना आपल्याला दिसल्या. 5व्या नंबरला दीपालीताई गेले. नक्कीच त्यांनी पेटी उचलली नाही. 4 नंबरला जर बघायचं झालं तर आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती. अर्थातच अनुश्री माने ही घराच्या बाहेर जाताना आपल्याला दिसली 4थ्या नंबरला. म्हणजे मागच्या 10 दिवसापासून अनुश्री विजेती होणार अशी जी चर्चा रंगत होती ती चर्चा थांबली. अनुश्री ही 4थ्या नंबरला घराच्या बाहेर जाताना आपल्याला दिसली. वळूया 3ऱ्या नंबरवर. हे तर अजून आश्चर्यचकित होणारी गोष्ट होती. 3ऱ्या नंबरवर आपल्याला विशाल कोटियन घराच्या बाहेर जाताना दिसला. नक्कीच संपूर्ण म्हणजे जे स्पर्धक होते त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का एक प्रकारे बसला की विशाल हा विजेता वाटत होता. विशाल हा सुरुवातीपासून विजेता वाटत होता, परंतु तो हा घराच्या बाहेर जाताना दिसला 3ऱ्या नंबरवर. आपण नक्कीच 2ऱ्या नंबरवर बघूया. 3ऱ्या नंबरवर राकेश दादा आपल्याला दिसला. म्हणजे जो एवढा चांगला सुरुवातीपासून खेळत नव्हता, तो नक्कीच खेळत नव्हता, परंतु तो 2ऱ्या नंबरवर आपल्याला दिसला. आणि अर्थातच विजेता तन्वी कोलते होताना आपल्याला दिसले. तर नक्कीच हे संपूर्ण 5 जण होते. तर आजचा आपला मुद्दा आहे की जो विनर झालेला आहे, अर्थातच तन्वी कोलते जी विजेती झाली ती खरंच लोकांना पटलं आहे का? तर भरपूर चर्चा रंगताना दिसते की खरा विजेता हा विशाल कोटियन आहे. विशाल सुरुवातीपासून अत्यंत चांगला खेळला. एका ग्रुपला क्रिएट केलं, एका ग्रुपला बनवलं, त्या ग्रुपला घेऊन तो समोर गेला. मग नक्कीच तो सुद्धा कॅप्टन झाला. परंतु कॅप्टन न होता सुद्धा भरपूर काही गोष्टी तो स्वतः हँडल करताना आपल्याला दिसला. विविध टास्क खेळताना दिसला. भरपूर काही गोष्टी केल्या. तर तो खरा विजेता आहे अशी चर्चा रंगताना दिसली आपल्याला. आणि जी विजेती झाली अर्थातच तन्वी कोलते, ती भरपूर लोकांना न पटणारी गोष्ट झाली. शेवटी नक्कीच भरपूर काही गोष्टी रंगताना दिसल्या. जसं की तन्वीबद्दल सांगायचं झालं तर तन्वीने जे रेवा घराच्या बाहेर जात होती 6व्या नंबरला, तेव्हा विशाल आणि अनुश्रीबद्दल ज्या काही गोष्टी बोलल्या ते लोकांना पटलेलं नव्हतं. की खोटारडे लोक घरात राहत आहे आणि जी चांगली मुलगी ती घराच्या बाहेर जाते, असे काही शब्द तिने वापरले. आणि सुरुवातीपासून तिचा जो गेम होता अत्यंत चांगला होता, परंतु भरपूर जणांना तो आवडत नव्हता सुद्धा. की एका ग्रुपच्या आडून ती खेळतीये, एका ग्रुपला ती धरून ती जी खेळतीये ते चुकीचं आहे, ती आतून वेगळं खेळतीये, अशा भरपूर चर्चा रंगताना दिसल्या. तसंच जर आपण विशालचं बघितलं तर विशाल हा अत्यंत चांगला खेळताना आपल्याला दिसला. परंतु असं नाही की त्याचे निगेटिव्ह पॉईंट नव्हते किंवा निगेटिव्ह चर्चा नव्हती. नक्कीच होती. जर एक महत्त्वाचा मुद्दा धारात झाला तर विशालने जे राकेश दादाबद्दल बोललं, जे पर्सनल गोष्टी बोलल्या ते लोकांना खटकल्या होत्या. आणि त्यामुळे जर तो विजेता होत नसेल तर ते भाग चुकीचा आहे. कारण राकेश सुद्धा त्याच्याबद्दल बोललाच होता. असे नाही की राकेशने तो शब्द काढला नाही, परंतु विशाल जर तेवढा भाग वेगळा ठेवला तर नक्कीच अत्यंत चांगला खेळताना आपल्याला दिसलेला होता. तर लोकांचं असं मत होताना आपण बघितलं की विशाल कोटिया हा बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता झाला पाहिजे होता. तो सुरुवातीपासून त्याने भरपूर मेहनत केलेली आहे. पण नक्कीच आता संपूर्ण गोष्टी झालेल्या आहेत. 5 नंबरच्या ज्या पोझिशन आहेत 1, 2, 3, 4, 5 त्या नक्कीच ठरलेल्या आहेत. कोण 5ला गेलं, कोण 1ला गेलं ते नक्कीच तुमच्या समोर आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कोण कोणत्या पोझिशनवर पाहिजे होतं नक्कीच कमेंट करून सांगा. बाकी हा विजेता अर्थातच तन्वी कोलते ही विजेती झालेली
तुम्हाला पटलं आहे का? कमेंट करून नक्की सांगा. बाकी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.